येथे मी पोलीस पॅटर्न पाटील मॅडम, रश्मी माधव मॅडम यांना विनंती करतो त्यांनी सरस्वतीचं पूजन करावं. बऱ्याच जणांना त्यांची ख्याती माहिती नाही आहे, ती ओळख आता अमेय गावडे करून देतील. नमस्कार. सरांना मीच आमंत्रित केलं की सरांबद्दल सांगायचं म्हणजे वृद्धास्पर्धा आपण अजित कडकडे यांना आपण नेहमीच ऐकतो. कुठलाही कार्यक्रम असू दे तिथे अजित कडकडेंची गाणी वाजतात. जेवढी गाणी आहेत ती ह्या वृद्धास्पर्धा सरांनी वाजवलेली आहेत. आपल्याला मध्यमागचे कलाकार माहिती नसतात. आपण काय म्हणतो अजित कडकडे मुवानी गायली, पण त्याच्या मागे जे प्लेबॅक केलाय किंवा वाजवलंय, हार्मोनियम कोणी वाजवले त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं. जेवढी आपण गाणी ऐकतो ती वृद्धास्पर्धा सरांनी वाजवली आहे. आणि अशा व्यक्तीचं आपल्या गावात पाय लागले म्हणजे केवढी मोठी गोष्ट. आम्ही गाणी ऐकतो. अजून एक सांगायची मोठी गोष्ट म्हणजे कडकडे सरांबरोबर मला सांगायचा अनुभव म्हणजे मी एकदा प्रोग्रामला 2 वेळा प्रोग्रामला गेलो. दरवर्षी म्हणजे मुंबईतली आषाढी एकादशीला थिएटरला प्रोग्राम लागायचे, निधनातला किंवा प्रबोधनकडे आलेला. तर असं झालं की 4 गायक असायचे, प्रत्येकाला पाऊण तास लागायचा. म्हणजे शौर्य अभिषेकी, देवकी पंडित म्हणा आणि अजून एक असायचे. आणि शेवटी कडकडे बोलणं 4 वेगवेगळे ते असायचे. शेवटी 3 कलाकारांना एकच हे असायचे तबला वाजत. पण कडकडे बोलणं फक्त हे वृद्धास्पर्धा सरळ चालतात. एवढं म्हणजे महान व्यक्ती आपल्याला आल्या, त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. खरंच आपल्या गावाचं हे मोठं भाग्य आहे की एवढे नामांकित कलाकार आज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाळलोस गावात येत आहेत. माझी अपेक्षा आहे की त्यांच्याकडे बघून प्रेरणा घेऊन आमच्या गावातील ही तरुण मुलं सुद्धा काहीतरी करण्याचा ध्यास घेतील. यानंतर दुसरे परीक्षक गाड सर यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती आमच्या गावातील उदयनमुख गायक अजित गावडे यांना मी करतो. विविध भजन स्पर्धांमध्ये पाळलोस गावाचं नाव उज्ज्वल करत असणारे अजित गावडे यांना विनंती करतो गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. आपण बोलतच असतात, पण एक सांगायची गोष्ट म्हणजे ते आताच मागील वर्षी आपल्या प्रदीर्घ संगीत शिक्षकाच्या सेवेनंतर गोव्यात ते रिटायर झाले. आणि आता ते आपल्या मोडदळ्याशी हे करतात येतात. आणि आपल्या मोडदळ क्षेत्रामध्ये म्हणजे पंचक्रोशीमध्ये, बांधा पंचक्रोशीमध्ये बहुतेक विद्यार्थी त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. आपण तुम्हाला सांगायचं पहिलं सादरीकरण आहे की त्यांचे विद्यार्थी आहेत किंवा विठ्ठल केळकर म्हणून माझे मित्र आहेत, महेंद्र मांजरेकर म्हणून आहेत. हे जे बांध्यातले पंचक्रोशी म्हणजे नामांकित जे कलाकार आहेत ते यांचं मार्गदर्शनाखाली ठेवलेले आहेत. मी पण जवळजवळ 5 महिने त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर अशा थोर व्यक्तीचं आपल्या गावात परीक्षकाच्या रूपाने आगमन झालं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद. यानंतर पाळलोस विकास सोसायटीचे चेअरमन श्री तुकाराम शेटकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी आमच्या ग्रुपचे
पदाधिकारी प्रकाश करमळकर यांना करतो. या गावच्या पोलीस पाटील रश्मी माधव यांचं स्वागत करण्याची विनंती मी आमच्या या ग्रुपला सहकार्य करणारे तुकाराम गावडे काका यांना करतो. गावचे प्रमुख अँकरी श्री आनंद गावडे ज्यांचा आम्हाला कायम ग्रुपच्या कोणत्याही कार्यक्रम करायचा असेल तर आम्हाला जागेची कमतरता भासते आणि मंदिराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे पहिल्याच शब्दाला जे आम्हाला होकार देतात आणि आम्हाला सहकार्य करतात असे आनंद गावडे यांना गुलाब पुष्प देण्याची विनंती राघोबा गावडे यांना करतो. कृष्णा करमळकर गुरुजी यांचं स्वागत करण्याची विनंती मी शिवराम पाडलोसकर यांना करतो. कमिटीचे आमचे सदस्य शिवराम पाडलोसकर. स्वागताचा कार्यक्रम झाला आहे. त्यानंतर मी आपले प्रमुख पाहुणे श्री कविटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ग्रामस्थ, श्रोतागण, भजन मंडळ, पत्रकार बंधू त्यांना सगळ्यांना नमस्कार करतो. आज गाव पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्यातर्फे भव्य दिव्य हे भजन स्पर्धेचं आयोजन केले आहे आणि त्या आयोजनाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून माझा सन्मान केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी व ऋणी आहे. आज येथे भजन स्पर्धेत आयोजन करून सांस्कृतिक जोपासना केलेली आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. विठ्ठल सरांनी सांगितल्याप्रमाणे या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा व्हॉट्सअप ग्रुप नसून ह्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या कार्यक्रमातून चांगला मेसेज जातो याचा पण मला खूप आनंद आहे. अशाच प्रकारे त्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून गावात चांगले कार्यक्रम केलेले आहेत आणि यापुढे पण करावेत. मी एक माजी सैनिक आहे आणि सैनिकी पेशात या सण उत्सव किंवा कार्यक्रम यांच्यापासून दूर राहावं लागतं. या माजी सैनिक पेशातून रिटायर होऊन माजी सैनिक झालो, माजी सैनिक म्हणून आहे. आता समाजात
वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होता येत आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जी ही सामाजिक बांधिलकी ही कामं करत आहेत, त्यामुळे आपला गाव, तालुका, देश हा प्रगत होण्यात वेळ लागणार नाही. अशाच प्रकारे त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करावे व सर्वांना स्फूर्ती द्यावी. आज 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दिनानिमित्त मला आमंत्रित करून केल्याबद्दल सर्व भजन मंडळ, सर्व आयोजकांचे, सर्वांचे आभार मानतो व सर्वांना शुभेच्छा देतो. असे चालू ठेवावेत आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. नक्कीच आपलं मार्गदर्शनावर आम्ही यापुढेही विकास विधायक कामं करत राहू. यानंतर रोहिदास परब सर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगून आमच्या या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. इथे उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संगीत प्रेमी, कलाकार, बोलायचं म्हणजे टेन्शन येतं, वाजवायचं काम चांगलं असतं. मी जास्त काही सांगत नाही, तुम्हाला एक किस्सा सांगतो. किस्सा म्हणजे अभिषेकी बुवाने एक पुस्तक ओपन केलं होतं. म्हणजे बोरकर गुरुजींचा सोलो होता हार्मोनियम, मी तबल्याला होतो पुण्याला भारत गायन समाजमध्ये, आणि पंडित लेले ऐकून माहीत असते, त्यांचं पुस्तक होतं तबल्यावरचं. आणि त्याच्यात एक श्लोक अभिषेकी बुवानी सांगितलेला की हा तुम्ही ऍड करा. कारण मी तिथं ऐकायला गुरुजींबरोबर वाजवायला म्हणून मी ऐकत होतो. तर त्यांनी तो श्लोक असा होता, म्हणजे पुस्तक आहे लेलेचं पुस्तक, पुण्यात आता सगळीकडे मिळतं तबल्याचं, विशारदवाल्यांसाठी खास करून. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं, म्हणजे अभिषेकी बुवानी सांगितलेलं सांगतो की वस्तू ताल ना जानाती गायको नच वादकम तस्मात प्रयत्न सर्व संगीत कार्य तालावधरण. तर बुवानी सांगितलं तर हा लिहून घ्या आणि हा तुम्ही त्याच्यात ऍड करा पुढच्या आवृत्तीमध्ये. तर काही लोकांना बुवा असं कसं म्हणणार, म्हणजे काय आहे याच्यात नक्की काय आहे, संस्कृत आहे. तर बुवा म्हणाले आपण जे करतो, हे जे काय चाललंय, आपण संगीतात भजन करतो, क्लासिकल करतो, नाट्यसंगीत, नाटक करतो, हे संगीताचं कार्य आहे. आणि आपण सगळे वेगवेगळ्या घराण्याच्या इथं आपण उपस्थित आहोत म्हणाले, हे सगळे कलाकार मिळून सूर, ताल, लय या तिन्हीची मोठ बांधून आपण हे कार्य पुढे नेलं पाहिजे. मला का आठवलं, मी बसलो तेव्हाच आठवलं की हे कार्य, ही पहिली स्पर्धा इथं आहे. अमयने मला सांगितलं तुम्ही मध्ये जो अमय म्हटली येतो मी, तर ह्या गावात, पाडलोसी गावात आता हे पहिली स्पर्धा आहे आणि असे हा चांगला माहोल आहे. आणि हे संगीत कार्य पुढे न्यायचं काम हे सगळे करतायत. त्या मंडळाचे सगळे सभासद, अध्यक्ष म्हणा, तुम्ही सगळे गावकरी आणि कलाकार, तर हे संगीत कार्य आपण पुढे नेलं पाहिजे. आणि एकच की स्पर्धा म्हणजे काय, म्हणजे मुंबईत असताना माहिती आहे, माझे गुरुजी मला बऱ्याच वेळा तिकडे सोलो ऐकायला जा, तू सोलो वाजवायला जा. मी कंटाळा करायचो का, म्हणजे मला भीती असायची माझ्यापेक्षा कोणी चांगलं वाजवत होतं. मग सर मला म्हणजे कोणी काय वाजवलं, तू कसं वाजवलं, तर मी होय सर म्हणाल तुला का पाठवतो मी, की ही वेळ अशी असते, ही स्टेज आज आहे, भजनाची असू द्या कसली असू, स्वतःला मोजमापायची जागा आहे. पण आपण किती रियाज करतो किंवा आपण किती पुढं आहे ह्या स्टेजवर बसल्यावर आपल्याला कळतं. समजा आपण कमी असू तरी आपल्या दुसऱ्याचं चांगलं ऐकलं की असं वाटतं आपल्याला की हे मला आलं पाहिजे, किंवा ह्या दृष्टीने मी विचार केला पाहिजे, रियाज केला पाहिजे. आणि खरंच तुम्ही याच्या स्पर्धामध्ये भाग का घ्यायला पाहिजे की सतत आपल्यात ती एक उर्मी राहते की आपण रियाज करायला पाहिजे, आपण पुढे जायला पाहिजे. त्याच्यामुळे मी जास्तच बोललोय. एवढं माझ्या सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा आहेत, सर्व कलाकारांनाही शुभेच्छा आहेत. आपण चांगलं साधारण, आपण प्रत्येकजण प्रयत्नच करतो चांगलं करायचं,
ते फक्त करूया. आपल्याला काय बक्षीस मिळतं ना मिळतं त्या पुढच्या गोष्टी. तर माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. मला अमयने आणि त्यांचे अध्यक्ष आम्हाला इथं बोलावलं, हा सन्मान दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. सुंदर मार्गदर्शन केलं परब सरांनी. यानंतर मी गाड सरांना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द उपस्थित प्रेक्षक आणि स्पर्धकांना मार्गदर्शन करावं. उपस्थित त्यांनी आणि व्यासपीठावरील सर्व म्हणजे मला बोलताना त्यांच्यापेक्षा माझी परिस्थिती छान बोललं. सर्व काही सर्व गोष्टी त्यांनी सांगितलं, व्यवस्थितपणे सांगितले आहे. तरी माझ्या एकच शब्द, तुम्ही हे जे कार्यक्रम करताय त्याच्या माझी शुभेच्छा. आणि याच्याही नंतर सुद्धा असे कार्यक्रम तुम्ही उत्साहाने करावे, एवढीच माझी. धन्यवाद सर. त्यानंतर करमळकर गुरुजींना विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व ग्रामस्थ पाहुणे, या सर्वांना व्यासपीठावर ज्या मान्यवरांनी आम्हाला जी विनंती केलेली आहे, हे कार्य जे आहे ते तुम्ही पुढे चालवा. मी सर्वांना विनंती करतो, हे कार्य करण्यासाठी मी सर्वांना प्रेरणा देऊ, हे कार्य आपण पुढे चालू करू विनंती करतो. आपल्या कार्यक्रमाने सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद गुरुजी. आता येथे उद्घाटनाचा काय संपल्याचे मी जाहीर करतो आणि मान्यवरांना, भजन मंडळ आलेली आहेत, मान्यवरांना विनंती करतो, तुम्ही समोर आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा.